जय शिवराय बंधूंनो. तर आज आपण सातारा एक्सप्लोर करणार आहे. 4-5 दिवस झाले गेले मी इकडे होतो. पूर्ण सातारा पाहून झालेल्या ठिकाणी गेलो ॲक्च्युली, त्यामुळे मी काही ते अपलोड नाही करणार. पण आज एक नवीन रूट घेतला आहे जो की मी पण पाहिलेला नाही. बघू तर करू एक्सप्लोर आज. चला. सकाळ झाली, चिकलू उठला, चहाची आता वेळ झाली. बंधूंनो जरा एनर्जी ड्रिंक घेऊया. एनर्जी ड्रिंक. आम्हाला निघायला लेट झाले आज. बघू शकता 7:45 वाजले. 5:30 वाजता निघायचं. आता गरमागरम चहा प्यायचा आहे. तू घे. मित्रांनो लय झाक वाटलं बघा. चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो बघू शकता तुम्ही समोरच आपला सज्जनगड दिसतोय. अरे वा, त्या बघा माझ्या मैत्रिणी कशा बसल्यात एका लाईनीमध्ये. मित्रांनो हा जो रोड आहे तो डाव्या बाजूला सज्जनगडवरती जातो. पायथ्याला आहे आपण आता सध्या सज्जनगडच्या, आणि तिथून आपल्याला स्ट्रेट सरळ पुढे जायचंय आपने मंजिल की ओर. ओ हो मित्रांनो, लाल परी. पण तुम्ही म्हणसाल हा एवढा का रिॲक्ट होतोय बसला पाहून, सॉरी एसटीला पाहून. पण तुम्हाला सांगते कधी असं वाटतं की मस्त असं बसमध्ये बसावं आणि एक गोंडस बाळ बबडं कुणीतरी शेजारी येऊन बसावं आणि चांगलं चांगलं बोलावं, पण ते कधी झालं नाही. अरे चा बोलता बोलता आलो की लोकेशनवर. नमस्कार मित्रांनो, बंधूंनो, आपण आज फायनली पोहोचलोय चाळकेवाडी. बघू शकता निसर्ग सुंदर. हा सह्याद्री विषय काळजाचा आहे. खूप छान निसर्ग. असं पाहून समजणार नाही हो. चला तुम्हाला एक मस्त सिनेमॅटिक शॉट दाखवतो. ड्रोनचा नाही पण ड्रोन सारखाच. बंधूंनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण टोटल 3 लोकेशन एक्सप्लोअर करणार आहे. सोबत राहा. तिन्ही लोकेशन खूप एन्जॉयबल आहेत. तिन्ही लोकेशन एन्जॉय करू आणि शेवटचं खूप खास आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत सोबत राहा. ॲक्च्युली सातारा आहे सुंदर, आणि जे कास पठारावरती आपल्याला जी फुलं पाहायला भेटतील तीच फुलं आपल्याला ए स्टँड राहिलं ना, तेच फुलं आपल्याला इथं देखील. खूप वेळा पाहिलेले, पण एकदम असं लांबून किंवा अंतरावरून किंवा असं बाईकवरून लांबूनच पाहिलेलं डोंगरावरती दिसायच्या. आज फर्स्ट टाइम एवढ्या जवळून एक्सपिरियन्स करतोय. बरं वाटतंय का काय माहिती नाही, पण बेस्ट व्ह्यू आहे. आजी कुठली? इथलेच आहेत का? किती वर्ष झालंय पवन चक्क्या इथं चालू? काय माहिती बस होय. आणि बाजारला वगैरे जायचं म्हटलं तर म्हणजे तुम्हाला बाजारला जायचं म्हटलं कुठं? मग चालतच जाता तुम्ही असं? चालत किती किलोमीटर आहे अजून? ते ठोसे करता बघा कुठे? तिकडे आहे का? आम्ही म्हणतो इकडेच पुढे गेलो. इकडे पाटण आहे. आता तुम्ही आला पाटण. कुठे जाणार असेल ना? हा त्या बाजूला रस्ता गेलाय का नाही? धाबा आहे तिथे. देऊळ आहे ना? हा हा, त्या देवळाच्या खाली ते धाबा आहे. पलीकडच्या बाजूला. खाली जावं लागतं का? नाही, हाटीले बिटीला येतं का नाही? हा हा आहेत. चालेल. थँक्यू. हा, धन्यवाद. नाही फसवायचं नाही काय. हा फिरायला आम्हाला माहिती नाही इकडे. हा बरोबर. मित्रांनो किती गोड लोक आहेत. त्यांना वाटलं की त्यांच्यावरती विश्वास बसला नाहीये माझा. चला तर जाऊ द्या. तुम्हाला काय वाटलं चाळकेवाडीत आणलं म्हणजे काय फक्त पवनचक्क्यात दाखवणार आहे का? अहो तसं नाही हो. हे बघा कसं आहे, आपल्या ब्लॉगमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी विषय आहे का? एवढं अप्रतिम आहे मित्रांनो. इथं एकदम शांतता, गर्दी फ्री जागा आणि एकदम एकांत अनुभवायचा असेल तरच त्यांनी इकडे यायचं.
पवनचक्क्या तर आहेतच, पण त्याच्यासोबत आपल्याला इथे एक छोटासा लेकसुद्धा पाहायला भेटतो. छोटा म्हणजे खूपच छोटा नाही आहे, अगदी छोटा नाही आहे, मोठा आहे तसा. मरू शकतात खूप लोक. अरे सॉरी, मरायची गोष्टी नको, जाऊ द्या. पण इसको देख के दिल मेरा गार्डन गार्डन हो गया. फुलांचा आनंद घ्या मित्रांनो. आता आपण इथून जवळच इथून 1 किलोमीटर पाठीमागच्या साईडला ठोसेघर धबधबा आहे. ठोसेघर धबधब्याला आपण जाऊयात. तिथे पण खूप सुंदर व्ह्यू आहे. चला तर भेटूयात ठोसेघर धबधब्याला. कशी वाटली चाळकेवाडी मित्रांनो? सुंदर, शांत और एकांत. ये सब चाहिए तो इधर आना तो पडेगा ना बॉस. चाळकेवाडी सातारा जिल्ह्यापासून अगदी खूपच जवळच्या अंतरावरती वसलेलं गाव. एखाद्या चित्रकाराने एखाद्या कॅनव्हासवरती सुंदर असं रेखाटलेलं चित्रण, असं ह्या गावाचं रूप. चला तर आपल्या परतीचा प्रवास चालू झाला. आपण निघालो आता आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती. ओहो बंधूंनो, लाल परीने जाता जाता देखील आपल्याला दर्शन पुन्हा एकदा दिलेले आहे. बंधू तू व्ह्यू बघ रे जरा. किती दिवस त्या ऑफिसमध्येच अडकून राहणार आहेस? बघ हा निसर्ग किती सुंदर दिसतोय. कधी असं वाटत नाही का की ऑफिसमधून आणि धगधगत्या लाईफमधून जरा बाहेर निघावं? बघ जरा हे दृश्य. ठोसेघरकडून चाळकेवाडीला जाताना आपल्याला मध्ये एक सुंदर असा व्ह्यू पॉईंट भेटतोय. मला माहित नाही ओढ आहे की नालाय नदी आहे, काहीतरी आहे, पण आम्हाला दाखवतो तुम्हाला. अप्रतिम सुंदर आहे, बघू शकता. ॲक्च्युली ही साईड पण जास्त सुंदर आहे, पण तिकडे कपल शूट चालू आहे सध्या, त्यामुळे आपण जास्त ही साईड घ्यायला नको. मित्रांनो फक्त पाण्याचा खळखळाट ऐका. किती सुंदर मनमोहक आवाज येतोय. मित्रांनो पहिल्यांदा येतं सुंदर, त्याच्यानंतर येतं अतिसुंदर, आणि त्याच्यानंतर येतो तो सह्याद्री, काळजाचा विषय सातारा. बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे, एक नंबर पीस. चाळकेवाडीला जातो. हा सरळ चाळकेवाडीला जाणार रोड आहे, आणि छोटासा रोड हा आतमध्ये जातोय. तो तुम्हाला त्या ओढ्यापर्यंत घेऊन जाईल. कृपया जास्त पाणी असेल तर कोणी धाडस करू नका. आत्ता कमी पाणी होतं ॲक्च्युली, त्यामुळे आम्ही पण गेलेलो. व्ह्यू छान आहे, पण वरून पण एन्जॉय करू शकता. काळजी घ्या. नमस्कार, आम्ही आता वाजले 8:30. गरम गरम भजी खायला भूक लागली आता खूप. या नाश्ता करायला खूप भूक लागली. कसं वाटतं जेवढं तिकीट काढ तिकीट. हां 2 किती तिकीट आहे? 50 रुपये तिकीट आहे मित्रांनो. त्याचे अच्छा ठीक आहे, मला वाटलं 100 आहे. ओके धन्यवाद. ठोसेघर धबधब्याला येत असाल तर कॅश सोबत ठेवा मित्रांनो, कारण इथे फक्त कॅशच चालतो. तिकीट चेक झालं का? नाही ठीक आहे ठीक आहे, असं काय. हां हां चालेल, थँक्यू. ओके बंधूंनो, तर आता आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती आलोय, ते म्हणजे ठोसेघर धबधबा. वाटायला लागलं जरा नाश्ता केल्यानंतर. आता आपण चाललोय धबधब्याच्या दिशेने. भेटू डायरेक्ट धबधब्याच्या तिथे. मोठा धबधबा, मोठा राकेशच्या नंतर मोठ्या धबधब्याचा नंबर आहे मित्रांनो. हे बघा, एक थोडासा ट्रेक केल्यानंतरचे हे दृश्य. बंधूंनो, आपण आलेलोय मोठा राकेश बघायला. मोठा राकेश तुम्ही म्हणसाल काय आहे भाई, जबरदस्त. हे बघा व्ह्यू जबरदस्त आहे, इतकं प्रतिम सुंदर आहे सगळं. एकदम ड्रीमी वाटतंय, हॉलिवूडच्या मूवीत आल्यासारखं वाटतंय.
पाहू शकता इकडं छोटा राखीस, इकडे मोठा राखीस. आवाज येतोय की नाही मला माहिती नाही माझा. बघू शकता तुम्ही व्ह्यू जबरदस्त आहे. मी झूम करतो थोडं, क्वालिटी थोडी ब्लर होईल. काही डोंगर आणि खाली दरी, खूप खोल दरी. आपण हा ठोसेकर धबधब्याचा व्ह्यू पाहतोय. जबरदस्त अप्रतिम धबधबा. हवाला मोठा राखीस आहे. आता छोट्या राखीसच्या दिशेने जाऊ. चला आता चलो. इकडे कसं आहे, मोठा आहे का धबधबा? ओके. मोठ्या राखीसचा व्ह्यू पाहिल्यानंतर मित्रांनो आता आपण चाललोय छोटा राखीस पाहायला, म्हणजेच छोटा धबधबा पाहायला चाललोय. तुम्ही म्हणसाल अरे बाप रे काय पाहतोय, स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते हेच की काय. असा व्ह्यू आहे समोर, अप्रतिम. मला माहित नाही माझा आवाज येतोय की नाही, पण बघू शकता. हो हो पाणी येत आहे. मध धाबा मध धाबा मध धाबा धब धाबा. आतमध्ये एक गुहा आहे, आपण तिकडे जाऊ. धबधबा पण बघून घ्या, खूप सुंदर अप्रतिम आहे अप्रतिम. जवळून बघा जवळून. बापरे इकडे पडायचो खाली. समोर गुहा आहे, पाणी पडतंय. वा 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 वा. गुहेतून इथपर्यंत जाते ही. आय डोंट नो. वा एक नंबर व्ह्यू आहे. विषय असा आहे की ही गुहा धबधब्याच्या बॅक साईडला आहे. म्हणजे लोक आहे तर यांनी आता जायला लावलं. व्ह्यू बघा, समोर धबधबा पडतोय आणि आपण त्या पाठीमागं उभा आहे. जबरदस्त. जाळ्या लावल्यात, नाही तर काहीतरी खुरापाती केली असते. कमी गेला नाही आपण. खाली जायला काय स्पेशल परमिशन घ्यावी लागते का? म्हणजे शूट वगैरे करायचं असेल तर त्याची काय वेगळी फी आहे का? 2000. ओके. बघू शकता 2000 रुपये. तुम्हाला जर इथे शूट वगैरे करायचं असेल आतमध्ये पण जातं येतं. म्हणजे जाळी लावली ती आपल्यासाठीच लावली, आपल्या इथे मला धोका होऊ नये म्हणून. पण 2000 द्यायचं आणि फ्रीमध्ये मरून जायचं. ज्याला पाहिजे त्यांनी स्किन घेऊन टाका, खूप छान आहे स्किन. पण शूट फोटो एक नंबर येतात, कारण व्ह्यू खूप छान आहे. बघू शकता तिकडे जातो, तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती. त्या तिकडे बघा, तिकडे शूट चालू आहे. तिकडे असं सुंदर व्ह्यू आहे. चला तर आपण डायरेक्ट आता भेटू आपल्या तिसऱ्या लोकेशनवरती. एक म्युझियम आहे महाराजांचं, खूप छान आहे. जुन्या जुन्या वस्तू आहेत, सर्व काही इतिहासकालीन आहे. आपण डायरेक्ट थेट तिथं भेटू. थोडंफार रस्त्याची सीन घेतो, जवळपास कुठे दिसेल तर चांगलेवाले. बाकी चला भेटू पुढेच. एक मजेशीर गोष्ट दाखवतो मित्रांनो तुम्हाला. इथं एक मिनिट, इथं लिहिलंय काय लिहिलंय, CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. हे असे बोर्ड जवळजवळ सर्वत्र लावलेत. पूर्ण ट्रेकमध्ये असे बोर्ड तुम्हाला पाहायला भेटतील, पूर्ण खाली जाईपर्यंत. अरे ते फक्त इथंच आहेत, त्यांनी फक्त इथं लावलेत. बाकी खाली शोधून मी स्वतः शोधतो की आत्ता दिसेल, आत्ता थोड्या वेळ दिसेल. एक काही ठिकाणी CCTV नाही, फक्त बोर्ड आहेत, फक्त बोर्ड आहेत. म्हणजे इनविजिबल CCTV आलेत आपल्या इंडियामध्ये. इंडिया पुढे गेला खूप, मी समजू शकतो. मिस्टर X CCTV बसवले होते, त्यामुळे सावधान. चल दादा भेटू नेक्स्ट टाइम. चला मित्रांनो, लेट नको करायला, आपण थेट आता जाऊया आपल्या तिसऱ्या लोकेशनवरती, ते म्हणजे म्युझियममध्ये. बंधूंनो
तर आपण आत्ता जो ठोसेघर रोड आहे, ठोसेघर रोडवरती संग्रहालय आहे एक, श्रीमती काशीबाई माधवराव गावंड. हे महाराजांच्या काळातील आपल्याला इथे संग्रहालयामध्ये वस्तू पाहायला भेटणार आहेत. रोडच्या साईडला आतमध्ये शूटिंग काढून देणार नाही. ॲक्च्युली महाराजांच्या काळातले तसेच इंग्रजांच्या काळातले देखील इथे आपल्याला वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला भेटणार आहेत. तरी तुम्ही सर्वांनी कधी जर इकडून जात असाल ठोसेघर धबधबा वगैरे पाहिला तर तुम्ही इथं एकदा नक्की व्हिजिट देऊ शकता. चला तर बघू आतमध्ये शूट करून गेलं तर काढूयात, नाहीतर मग मी पण पाहतो, तुम्ही नेक्स्ट टाइम येऊन पाहता. बंधूंनो, आतमध्ये एंट्री करताच ऐतिहासिक असा फील येतो. इथं अतिशय शांतताप्रिय वातावरण आहे इथं आणि तुम्हाला पण हे जपायचं आहे. आतमध्ये येताच आपल्याला एंट्री तिकीट घ्यायचं आहे. फक्त 20 रुपये तिकीट आहे आणि सुट्टी देखील नसते इथे. 7 दिवस ओपन आहे म्युझियम. सो तुम्ही कधीही आलात तरी इथे येऊ शकता. व्हिडिओमध्ये मला पूर्ण वस्तू दाखवता येणार नाही आहेत, बट कधी तुम्ही इथे आलात तर तुम्ही नक्की सरप्राईज व्हाल, कारण इथे खूप साऱ्या इतिहासकालीन वस्तू आहेत. इंग्रजांच्या काळातील आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत आणि फक्त आपल्याच देशातील नव्हे तर इतर खूप साऱ्या देशांतील आपल्याला वस्तू इथे पाहायला भेटतील. तो पहा मित्रांनो, कसे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहण्यासारखं खूप सारं आहे मित्रांनो. हा फक्त ग्राउंड फ्लोर आहे, याच्यावरती देखील अजून एक फ्लोअर आहे. चला तर मित्रांनो, आता आपण इथे थांबूया. भेटूयात नेक्स्ट टाइम न्यू लोकेशनवर. आशा करतो की सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओमध्ये काही बदल असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अरे लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.